नमस्कार, मी अल्पना स्वागत करत आहे आपला चॅनल अद्विका क्रिएटिव्ह वर्ल्डवरती। तर आज आपण ना पातेल्यामध्येच मऊ खिचडी भात झटपट होणारा, अगदी कंटाळा आलाय कधीतरी आणि पटकन काहीतरी स्पायसी खावंसं वाटते, तर अशा वेळी आपण हा पटकन बनवू शकतो। अगदी घरात ज्या भाज्या अवेलेबल असतील त्याच्यामध्येच हा आपण बनवणार आहोत। तर पाहूयात रेसिपी। तर बेसिक तयारी करून घेतली आहे। तांदूळ घेतले आपल्याला जेवढे लागेल तेवढं, वाटाणा, फ्लावर आणि बटाटा घेतला। ज्या माझ्याकडे भाज्या आहेत त्या मी घेतल्यात, एक्स्ट्रा काही आणायला गेलेली नाही आहे। तर एक कांदा चिरून घेतला, एक टोमॅटो चिरून घेतला आणि कोथिंबीर लागेल, अद्रक लसूणची पेस्ट। तर जिरी मोहरीचा छानसा तडका देऊन घ्यायचा आहे आणि कढीपत्ता असेल तर कढीपत्ता घालू शकता, माझ्याकडे सध्या नव्हता तर मी तो नाही घातला आहे। तर छान मोहरी तडतडली की त्याच्यामध्ये जिरी घालून घ्यायची आणि आपल्याला व्यवस्थित कांदा फ्राय करून घ्यायचा आहे। जेव्हा आपल्याकडे वेळ कमी असतो त्यावेळेस आपण अशा पद्धतीने करू शकतो आणि वेळ असेल तेव्हा आपण हिरव्या मसाल्याचं वाटण करू शकतो। हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, खोबरं, लसूण असं छानसं वाटण करून सुद्धा आपण अशाच पद्धतीने मसाले भात करू शकतो, तो सुद्धा खूप छान लागतो। तर हा झटपट बनवते म्हणून वाटण काही करणार नाही आहे। तर कांदा आपला व्यवस्थित तिकडे तळून होतोय तोपर्यंत भाज्या आणि तांदूळ एकत्र केले आणि ते स्वच्छ धुवून घेऊयात। 1-2 पाण्याने व्यवस्थित धुतल्यानंतर ते साईडला ठेवले। इथे तोपर्यंत आपला कांदा व्यवस्थित छान गोल्डिश व्हायला लागलेला आहे। त्याच्यामध्ये टोमॅटो घालून घेणार आहे आणि थोडंसं अद्रक लसूण पेस्टसुद्धा घालणार आहे। अद्रक लसूण पेस्ट घातल्यानंतर ती तडतड उडते खूप जास्त आणि आपला गॅस जास्त खराब होऊ शकतो, म्हणून काय केलं ती व्यवस्थित मिक्स केली आणि त्याच्यावरती झाकण ठेवून हे 1-2 मिनटं व्यवस्थित शिजवून घेणार आहे। ते टोमॅटो आणि कांदा व्यवस्थित एकजीव होऊन शिजेपर्यंत आपण मसाले काढून घेऊयात। मसालेसुद्धा मी घरचेच वापरलेले आहेत, एक्स्ट्रा कोणताही मसाला घातलेला नाही आहे। तर इथं हळद पावडर घेतली आहे, लाल तिखट तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता। तर अर्धा चमचा इथे कांदा लसूण मसाला, अर्धा चमचा घरचा जो मसाला आहे बनवलेला तो अर्धा चमचा आणि लाल तिखट अर्धा चमचा, सब्जी मसाला आहे तो थोडासा तो घातला आहे आणि ते घरकुलचे माझ्याकडे असे मटण मसाल्याच्या 1-1 रुपीजच्या ह्या पुड्या येतात आणि ह्या स्टोअर करायला खूप इझी जातात, त्याच्यामुळे हा बरा पडतो। तर ही पुडी होती माझ्याकडे, तर त्यातला थोडासा मटण मसाला घालून घेतला आहे आणि हा मसाला भाज्या आपण जे कांदा टोमॅटो परतलं आहे त्याच्यामध्ये घालून घ्यायचा, व्यवस्थित एकजीव करून जे तांदूळ आणि भाज्या आपण धुवून ठेवल्या होत्या त्या सगळ्या याच्यामध्ये घालून घ्यायच्यात आणि व्यवस्थित मसाला छान असा परतून घ्यायचा आहे। 1-2 ते 3 मिनटं आपण हे व्यवस्थित छान परतून घेणार आहोत आणि एक झाकण ठेवून त्याची छान अशी वाफ काढून घेणार आहे आणि त्याच्यानंतर आपण पाणी ॲड करणार आहोत। तर तुम्हाला सुद्धा या रेसिपीज कशा वाटतात हे नक्की सांगा। आपण वाळवण सिरीजसुद्धा करतो आहे आणि ड्रेसेसचे सुद्धा आपण व्हिडिओ आता करणारच आहोत। सुट्टी आहे, मुलांना शाळांना सुट्ट्या लागल्यात, तर वेळ आहे आपल्याकडे, ज्यांना थोडंफार शिवणकाम येतं आहे अशांसाठी हा खूप उपयुक्त असा चॅनल आहे असं मी म्हणेल, कारण कुकिंगसोबत तुम्हाला छोटंसं काहीतरी काम आणि इनोव्हेटिव्ह काहीतरी करता येईल। तर तुम्हाला या चॅनलचा नक्कीच उपयोग होईल, तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करत चला, शेअर करत चला आणि सबस्क्राईब केल्यानंतर शेजारी असणारं बेल आयकॉनसुद्धा नक्की दाबा, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट मिळत राहतील। तर इथे पाहत असाल तर छान असा मसाला आपला व्यवस्थित परतून झाला आहे, तांदूळसुद्धा खूप छान परतले गेलेत। त्याच्यामध्ये कोथिंबीर घालायची, मीठ घालायचं आहे। हे अशा पद्धतीने 1-2 ते 3 मिनटाची छान वाफ काढून झाल्यानंतर याच्यामध्ये आपण जेवढं तांदूळ घेतलं आहे त्याच्या दुप्पट पाणी घालून हा भात व्यवस्थित शिजून घ्यायचा। हा कुकरलासुद्धा 2 व्हिसल्स काढल्या तरी चालतील, मी पातेल्यामध्ये यासाठी शिजवते की कारण हा पटकन होईल आणि मुरायलाही कमी वेळ लागेल आणि खरं तर मला थोडासा मऊ भात सध्या बनवायचा आहे, त्याच्यामुळे मी पातेल्यामध्ये बनवते। तुम्ही कुकरमध्ये बनवत असाल तर 2 शिट्ट्या काढल्या तरी ओके आहेत। तांदळाच्या प्रमाणात आणि भाज्यांच्या प्रमाणात पाणी घालून घेतलं आहे आणि आता हे झाकण ठेवून त्याच्यामध्ये कोथिंबीर घालणार आहे। झाकण ठेवून हा व्यवस्थित बारीक गॅसवरती शिजवून घेणार आहे, काही गडबड करायची नाही आहे, अगदी बारीक गॅसवरती शिजवून घ्यायचं आहे। जर मोठी फ्लेम केली तर पटकन त्यातलं पाणी आटलं जाईल आणि तांदूळ व्यवस्थित शिजणार नाही। तर अशा पद्धतीने व्यवस्थित झाकण ठेवायचं, कोथिंबीर घालून घेतली आहे आणि व्यवस्थित शिजवून घेऊयात। आपण अशाच वेगवेगळ्या रेसिपीसुद्धा पाहणार आहोत, तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका। हे खूप छान आपला असा भात तयार झाला आहे, मस्त सर्व करूयात आणि लोणचं पापडसोबत खाऊयात। थँक्यू।